असं वाटतं. तर इकडनं आपण जाऊयात पुढच्या सत्राकडे. आणि जे हे सगळं म्हणजे आपल्या श्रीराम प्रभू आणि कृष्ण बाप्पा यांचं ज्यांना जीवापाड प्रेम होतं असे अनेक राष्ट्रपुरुष होते. भगवद्गीतेचा पण पुढे स्वाध्याय आपण बघणार आहोत बरं का. पण ह्या भगवद्गीतेवरती सुद्धा जीवापाड प्रेम करणारे असे राष्ट्रपुरुष होते. आणि तसेच एक राष्ट्रपुरुष त्यांच्याबद्दलची त्यांचा जीवन प्रसंग आज आपल्याला श्रेयस आलाय, तर श्रेयस सांगणार आहेत, आपण त्याच्याकडनं ऐकूया. हॅलो. तर माझं नाव श्रेयस दांडेकर आहे. मी सातवीत शिकतो. आज मी तुम्हाला कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबद्दल सांगणार आहे. ते हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे जन्मले. लहानपणापासूनच त्यांना देशभक्तीची प्रेरणा होती. शिक्षण पूर्ण करून त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि 13 जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये अधिकारी झाले. कारगिल युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक कठीण युद्ध होते. उंच पर्वतरांगांमध्ये, थंड हवामानात आणि शत्रूच्या मजबूत तळांवर हल्ला करणे सोपे नव्हते. पण कॅप्टन विक्रम बत्रा यांनी आपल्या सैनिकांना धैर्य दिले आणि विजय मिळवला. पॉइंट 5140 जिंकताना त्यांनी शत्रूवर थेट हल्ला केला. विजय मिळाल्यानंतर त्यांनी दिलेली घोषणा, ये दिल मांगे मोर, ही आजही देशभक्तीची ओळख आहे. ही घोषणा तरुणांच्या मनात देशासाठी अधिक काही करण्यासाठी जिद्द निर्माण करते. यानंतर पॉइंट 4875 वर त्यांनी शत्रूचा पराभव केला. गोळ्या, बॉम्ब आणि थंड हवामान यांचा सामना करत त्यांनी आपल्या सहकार्यांना सुरक्षित ठेवले. एका जखमी सहकार्याला वाचवताना त्यांनी स्वतःचे प्राण दिले. त्या शिखराला आज बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशाने त्यांना शेरशाह या नावाने गौरवले. रणांगणावर त्यांच्या आत्मविश्वासामुळे सैनिकांना वाटायचं, जर आमच्याकडे बत्रा सोबत आहे तर विजय नक्कीच मिळणार. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या धैर्याचा सन्मान आहे आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आहे. विक्रम बत्रा यांचे जीवन आपल्याला शिकवते की देशासाठी बलिदान देणे ही सर्वात मोठी सेवा आहे. संकट कितीही मोठे असले तरी खरा देशभक्त मागे हटत नाही. त्यांच्या शौर्य कथेतून आपण देशभक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवा यांचे धडे घ्यायला हवेत. कॅप्टन विक्रम बत्रा हे नाव सदैव अमर राहील आणि त्यांचे बलिदान आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या जीवन कथेतून आपण शिकतो की खरा देशभक्त तोच जो संकटातही हसत पुढे जातो आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करतो. त्यांच्या कथेतून आपल्याला हेही समजते की खरा नेता तोच जो आपल्या सहकार्यांसाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो. विक्रम बत्रा यांनी दाखवून दिले की देशभक्ती ही केवळ शब्दात नाही तर ती कृतीतून दिसते. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत आणि त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या शौर्य कथेतून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळते व देशासाठी काहीतरी करणे हेच खरे जीवनाचे ध्येय आहे. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके, चित्रपट आणि माहितीपट तयार झाले आहेत. त्यातून तरुणांना देशभक्तीची प्रेरणा मिळते.
त्यांच्या घोषणेला आजही सैनिक आणि नागरिक अभिमानाने आठवतात. विक्रम बत्रा यांचे जीवन हे केवळ एक सैनिकाचे नाही, एका खऱ्या देशभक्ताचे उदाहरण आहे. जय हिंद, जय भारत. हरिओम. श्रेयस, फार सुंदर स्वाध्याय केलास. तुला माहिती आहे हे कारगिल युद्ध वाय वॉज इट वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट? कारण ते जे दुसरे जे एनिमी पाकिस्तानी जे सोल्जर्सनी ते त्यांच्या इन्फिल्ट्रेट केलेलं, तर ते खूप हाईटवर होते आणि आपण खाली होतो. तेव्हा जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा त्यांनी ऑलरेडी आपल्या पॉइंट्सवर ते कॅप्चर करून ठेवलेलं. तर मग त्याच्यामुळे आपल्या सोल्जर्सला चढावं लागलं आणि त्यांना वरती असण्याचा पण ऍडव्हान्टेज मिळाला. ॲब्सोल्युटली. आणि कॅज्युअल्टी रेशो काय प्रेडिक्ट केलं होता माहिती आहे तुला ह्या डिफिकल्टी लेवलला? नाही. 10:1. म्हणजे जर म्हणजे एक पाकिस्तानी सैनिक आपल्याला मारायचा असेल तर आपल्याला 10 सैनिकांना हुतात्मा जावं लागेल, असा कॅज्युअल्टी रेशो होता. द वॉर वॉज फॉट ॲट ऑलमोस्ट 18,000 फीट. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर्स पण पोचू शकत नव्हते आणि पाकिस्तानचे जे म्हणजे टेररिस्ट ग्रुप्स प्लस त्यांचं ॲक्च्युअली आर्मीचे इन्फंट्री डिव्हिजन्स हे सगळी कुमक घेऊन जवळजवळ 2-2.5-3 महिने आधीपासून येऊन बसले होते. वेन इट वॉज अ सीज फायर दॅट वॉज डन. आणि आपण इकडे त्यांच्या पॉलिटिशियन्स बरोबर मैत्रीचे संदेश आणि ॲग्रीमेंट्स सह्या करत होतो. दिस इज व्हॉट हॅपन. त्यामुळे हे इतकं डिफिकल्ट होतं. आणि हसत हसत मृत्युमुखी जाणे असं तू म्हटलास त्याच्यामध्ये की बलिदान दिलं यांनी, आणि लिटरली तसेच होते. त्यांनी जे तू म्हटलास की स्वतः ते लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आपले सगळे ऑफिसर्स जे जे ग्रेट ऑफिसर्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जीवनात दिसतं. आणि वेन इट वॉज शुअर की आता देर इज नथिंग बट डेथ, कारण लाईट मशीन गन पोस्ट होती, त्या बंकरमधनं लाईट मशीन गनचा मारा होत होता आणि ह्यांना ते बंकर जर उद्ध्वस्त केलं नसतं तर आपले कित्येक सैनिक मारले गेले असते. त्यामुळे ते बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी कोणाला तरी त्या लाईट मशीन गनच्या डायरेक्ट समोर, म्हणजे नॉर्मल जेव्हा AK-47 किंवा रायफल मशीन गन्स मधनं मारा होतो तो वेगळा, LMG मधनं होणारा मारा ॲब्सोल्युटली मोठे मोठे काडतूस आणि द रेट ॲट विच इट फायर्स इट इज फिनॉमिनल, म्हणजे वाचूच शकत नाही. अशात त्यांच्याबरोबर त्यांचा जो एक साथीदार होता तो म्हणाला की सर आप मत जाओ मैं जाता हूँ. त्यांनी ओढून त्याला बाजूला केलं, एकाचा एक प्राण वाचवले आणि ते म्हटले की अरे तू बाल बच्चेवाला आदमी आहे, म्हणजे अरे तुला लहान मुलं आहेत, तुझं लग्न झालंय, घरी तुझी बायको तुझी वाट बघत असेल, तुझी पत्नी तुझी वाट बघत असेल, मी जातो, असं म्हणून ते सामोरे गेले त्याला. म्हणजे दीज आर फिनॉमिनल पीपल, पण फार सुंदर. आणि विशेष म्हणजे त्यांचं बलिदान दिन कुठलं आहे माहितीये का, ज्या दिवशी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं? नाही, कारगिल वॉर जेव्हा जिंकलं तो डे माहितीये, 26 जून. पण सो जुलै 7, 1999. मीही तेच बघत होतो. म्हणजे ओघाने तू म्हटलास की तुला कॅप्टन विक्रम बात्रांबद्दल सांगायला आवडेल आणि आय वॉज ॲक्च्युअली मी जस्ट ते बघत होतो, तर इट इज जस्ट व्हेरी रिसेंट आणि समथिंग आय मीन फिनॉमिनल. सो जस्ट 24 years ऑफ एज when he made the supreme sacrifice. सो ब्रिलियंट. असंच आपण इन्स्पायरिंग जीवन प्रसंग बघत जाऊ आणि ह्यांचं सगळ्या ह्या राष्ट्रपुरुषांचं स्मरण करत जाऊ. छान. चलो.